नमस्कार मंडळी, रामकृष्ण आहे. आता बघा, 7 जुलैला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आहे, ती देहूमधून निघणार आहे आणि 25 जुलै ती पंढरपूरला तिथे पोहोचणार आहे. आणि बघा, ही जी वारकरी संप्रदायाची मंडळी असतात, वारकरी असतात, आपल्या आचरणातून, आपल्या विचारातून समाज प्रबोधन करत असतात. साधू संत येती घरा, तुळशी दिवाळी दसरा. आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. ती साधू संतांनी जी शिकवण दिली ती आपल्याला पुढे चालू ठेवायची. आता आपल्यासोबत ज्या माऊली आहेत त्या माऊलीशी आपण बोलूयात. त्यांनी ज्या पद्धतीने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग गाथा त्यांनी फक्त वाचत नाहीयेत, ते लिहितही आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी ज्या पद्धतीने आता हे जे लिखाण लिहिलेले आहे, ज्या गाथा लिहिलेल्या आहेत, त्या आता त्यांनी किती लिहिलेल्या आहेत, कशा लिहिलेल्या आहेत, त्यांना आध्यात्मिकची आवड कशी निर्माण झाली, आजची पिढी काय करते, त्यांना काय उपदेश द्याल, काय मार्गदर्शन कराल, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, प्रथमतः आपलं नाव सांगा. सुमन परशुराम जगताप, मुक्काम पोस्ट दांडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. काय वय आपलं? 60. किती पायवारी केल्या तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत माऊलीची आणि निवृत्ती दादांच्या धरून 35 वाऱ्या झाल्या. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही या ठिकाणी आहात, तर काय म्हणजे कशी तुम्हाला याची सुरुवात झाली? त्याची सुरुवात तशी लहानपणापासूनच आवड होती. नंतर मोठा मुलगा 25 वर्षाचा गेला, ज्याचा होता त्याने नेला. पुढे एक आजी होते, मला म्हणजे वारीलाच म्हणलं होईल का मला, कारण ती तब्येत असल्यामुळे ते म्हणलं होईल. मग निघाली मी वारीला. एवढ्या आनंदाने वाऱ्या झाल्या ना माझ्या, की करून घेतल्या पांडुरंगाने. मी नाही काही केलं, माऊलीने चालवलं. पण पहिल्या वारीला प्रत्येक ठिकाणी मग कमी जास्त पर्यंत मला असं वाटायचं की मला होतोय का नाही चालणं, मी चालते की नाही. आणि पहिल्यापासून हरिपाठ काकडीची आवड होती, शाळेत प्रार्थना म्हणायची, सगळं होतं पहिल्यापासून. त्याच्यामुळे म्हणजे वाचायला घ्यायला काही घरी गेलं नाही. पण एक अभंग होता की आनंद येतीचे विसरवलं दुःख, पाहता तुझे मुख पाहिलं. त्यावेळेस मला असं रडायला यायचं की ह्या जन्माचं देवा दुःख नाही. 25 वर्षाचा मुलगा गेला, पण तुझी वाट झाली. एक दिवस ते विनाकारीच म्हणले की ताई, तू हा अभंग आल्यावर कारण की बाकीच्या बायकांनी सांगितलं त्यांना की असासाठी मुलगा गेला, पण मला तो अभंग आला की रडायला. आता तिथनं पुढं म्हणजे खूप व्यवस्थित साधू संतांच्या मार्गात गेल्यामुळे माझे 4 दाम फिरून गेले. आता ह्या वर्षी काय झाले की जांभूळकर महाराज त्यांनी ह्या तुकाराम गाथा दिल्या, ते लिहून काढा म्हणून प्रत्येकाला दिल्या गावात. पण आता माझ्याकडे झाल्या 1767 आज ह्या वयामध्ये पण तुम्ही उत्साहात मला दिसता, त्याचा अनुभव काय सांगा? हा अनुभव सगळा माऊलीचा होता. कारण की जसं जसं तुम्ही ह्या क्षेत्रात जासाल की ह्यात कंटाळा येतो. आता मला सांगा, एखाद्याने आपल्याला काय कुठला विषय सांगितला तर आपण किती दिवस घेत होतो की मागत होतो. आणि आता हे जर दिलं, पहिलंच एक समचरण दृष्टी विटेवरी सांगितलं, तेथे माझी हरिवृत्ती राहू, आणि लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको दे, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुश्चित जणी गवळदेस. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर मग, जे जे कर्म धर्म नाशी बनतो. तुकाराम महाराजांनी 750 वर्ष. आणि हे खरंय, जीवनाचा जगण्याचा मार्ग म्हणलं तर फक्त सांप्रदायिक. जो माणूस संप्रदायाकडे वळाला त्याला कशाची कमी पडते, ही जबाबदारी देव घेतो. तुका म्हणे घालू तयावरी घालू, वाहवा संसार देवा पाहिजे. तुकाराम महाराजांनी असा भार घातला, तसा आपणही त्याच्यावर सोडायचं. करणारा करविता पोचू, आपल्या हातात तर काहीच, आपण फक्त निमित्त.
आता हे लिहून घ्यायची की माझ्या त्यांचीच ह्या वयात आता कधी हात धरतो हा. पण मला नाही काय वाटत. किती लिहिलं आतापर्यंत, किती गाथा लिहिलं तुम्ही? 1767 ओव्या लिहिलं. किती पुढे जरा दाखव. ह्याच्यातून तुम्ही बघून लिहिता हा? बघून अच्छा, आता हे बघा, हे तुमचं ही पहिली हा? असं शेवट कितीपर्यंत गेले तुम्ही? 1767. अक्षर पण छान आहे तुमचं हा? सुंदर अक्षर आहे. कधी किती दिवस झाले तुम्ही लिहिताय? 4 महिने झाले असेल. हा, आता तुम्ही 1767 पर्यंत आलेला आहात हो. हा? अजून किती लिहायचे? अच्छा, 2392 लिहायचं. किती वाजता लिहायचं? सकाळी 11 11 दुपारी जेवणाच्या टायमापर्यंत. परत कोणीतरी म्हणजे आलं तर ठेवून देतो. बोलावंच लागतं. काय असं लिहिताना डोळ्याला काय थकवा वगैरे जाणवत होतं नाही? नाही तक्वा नाही, आनंद वाटतो. आनंद वाटतो. हो. सगळे आनंदाचे सगळे काम हो, हा? सगळं आनंदाचं काम. म्हणजे नवीन ऊर्जा शरीरात चांगली येते. ऊर्जेचे माऊली दिली ना. ऊर्जा म्हणजे असं कंटाळा येत नाही, झोप येत नाही, ते आळस येत नाही की नको आता येईल. ते लिहावंच वाटतं. काही मंडळी अशा असतात वयानुसार थांबतात, त्यांना निराशा पदवी येते, नकारात्मक विचार येतात. परंतु हे जे काही आहे यात तुम्हाला आनंद मिळेल. त्या आनंद तुम्ही ते करत जा, बरोबर की नाही? आनंद माऊलींना ह्याच्यात सगळं आनंद मिळतो. छान वाटलं मला, कौतुक वाटते माऊलींचं. मला एक सांगा, ह्या पद्धतीने आजचा जो काळ सुरू आहे, तुम्ही काय सांगाल? आताची जी परिस्थिती ओढावलेली आहे, आता ही परिस्थिती म्हणजे हा कलियुग आहे. मग हे आता काय सांगितलंय परमेश्वराने, संप्रदाय आता माऊलीने घेऊन ठेवला, हा. महाराजांनी ठेवलं. हा, यातून ते नामस्मरण करीत. त्या नामस्मरणाने आपल्याला शांती, घरातही शांती मिळते आणि सगळी म्हणजे ऊर्जा घरात चांगली राहते. आता मीच नाही, ही दोन्ही पोरं हरिपाठ करते. हा, नातू का? हो, आता रोजचाही पाठ झालाय. हा, नातीचं पण झालं. नातीचा त्याच्यामुळे मग ते घराला एक वळण आणि संसाराला एक जोड असते. कौटुंबिक छान वातावरण, कलह काही निर्माण होत नाही. कलह होत हा? कलह झाले तरी ते मग तेवढ्या निवसून पुरतं. जातात, तेवढ्या पुरतं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, प्रपंच करून परमार्थ करा. त्यांनी सांगितलं नाही प्रपंच सोडा. आता एक मी एक इथं अभंग वाचतो समजा, झाडे त्यांनी सांगितलं "जाणे तुम्ही पंढरपुरा पुरा तो सोळा दिनांचा, गुणदोष नाही म्हणा तरी आपण चालते. आपणासारखे उभारुनी उभा कर भवपार उतराया. तुका म्हणे तातड मोठी झाली भेटी उदर. काय ते मग काय? म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आता संसारात आहे, हा, पण तुम्हाला जायला सांगितले पंढरपूरला गेल्यावर तिथं कोण आहे आपला दिनांचा सोय. दिन म्हणजे कोण दुबळे, अगदी तिथं सगळे म्हणजे संतांना लहान मोठं नर नारी मुलं सगळ्यांना त्यांनी सारखं प्रमाण दिलं. अच्छा. मग तुम्ही पंढरपूरला जा. पंढरपूरला गेल्यावर तुमचे गुण दोष आहे तिथं तो मानित नाही, त्याच्या मनाला ते लागत. मग तो त्याच्यासारखं करून घेतो. आता तुझ्यात हा गुण आहे, ह्याच्यात हा दोष आहे, असं पांडुरंग सांगतो. मग तो त्याच्यासारखं आपल्याला करून घेतो. मग उभारून उभा कर, म्हणजे तो उभारलेला असेल कर आहे. मग भवपार उतराय. आता हा संसार आपल्याला भवपार उतरतो, पण तो काय आपल्याला जमत नाही. मग तुका म्हणे तातड मोठी झाली भेटी उदरली. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं की तातडी करा जाण्यासाठी, मोठी तातडी करा म्हणजे तुम्हाला भेटी उदंड होणार, असं महाराजांनी सांगितलं. अच्छा. परमार्थ आनंद आहे, हो, हा? आनंद. सुखी आहे, समाधानी आहे. आता माझ्यानंतर मला थांबवल्यावर नातानी वारे केला चालू. त्याच्या 4 झाल्या. आता सुनबाई जाते. तुकाराम महाराजांची वारी केली त्यांनी करून. याचे सर्वच सदस्य हो, सदस्य घरातले हो. आहार साठी, विचार साठी. माऊली एक मला सांगा, आपण टीव्ही लावली आणि आपल्या बातम्या येतात, हो, तिकडे खून झाला किंवा मुंबईच्या लोकल मध्ये चाकू हो, हल्ल्याने हल्ला. एकाचा मृत्यू झाला किंवा जे आता एक प्रकरण झालं लोहगडला, हो, हो. होणाऱ्या पत्नीने त्याच्या होणाऱ्या नवऱ्याला ढकललं. हे जे समाजामध्ये हे जे विघातक जे कृत्य आहे
हे ह्याच्याकडे तुम्ही कसं काय बघता? म्हणजे हे जे चाललंय समाजामध्ये, ह्या ज्या गोष्टी घडतात त्याला काय कारण असावं, तुमचं काय म्हणणं? ह्याला कारण एकच की आता जे हे मोबाईलची प्रकरण, मोबाईल चांगला पण तेवढं वाईट, मग त्यातलं चांगलं पाहिजे. आता त्या लोकांच्या त्या प्रकरणाचं तर तुम्ही सगळं गुगलवरच केलं, कसं करायचं प्लॅन, काय करायचं, म्हणजे आपण दोषी, कारण की आपल्याला कुठलं चांगलं कुठलं वाईट आताच्या पिढीला ते गरजेचं आहे सांगणं. आणि आताची पिढी काय करते की शिक्षण इंग्लिश मध्ये, जुन्या लोकांना तुम्हाला काय कळतं, तुम्हाला काही समजतच नाही. तर जे जुने विचार आहेत ना ते आता हिंदीत ते जवळ करणं गरजेचं आहे. ही माणसं अनुभवाशिवाय बोलत. मग आताच्या पिढीला फक्त गरज ह्याचीच आहे, त्यांनी जरी शिक्षण घेतली तर त्यांना जोड ह्या संप्रदायाची पाहिजे. मी रोज उठून नका मंदिरात जाऊ, घरातल्या देवाला नमस्कार करा, आई वडिलांना मानले, त्यांना नम्रतेने वागा, असं जो कमी व्यवस्थित टिकणार आहे ना. मग माणसं काय कधी अंधश्रद्धा, अंधश्रद्धेवर भार जातो. हो, मग त्या अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे. त्यावेळेस कुठेही माऊलींनी एक छान सांगितलेलं आहे, अंधश्रद्धा असावी, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा नसावी. हो. आणि अंधश्रद्धेमुळे हे सगळं वाढत चाललंय. आषाढी एकादशी निमित्त सर्व जे वारकरी असतील त्यांना आता पंढरपूरच्या दर्शनाची आस लागली, बरोबर नाही? आणि आता ते पायी आता काही दिवसात निघणार आहेत. बोलतात आपल्याला रामकृष्ण आहे म्हणजे काय, रामाचा अर्थ आहे कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. तुमच्या अंगामध्ये काही असेल, तुम्ही तुमचं जे जीवन आहे ते निश्चित चांगल्या पद्धतीने तुमचं आयुष्य रामकृष्ण. गावे पंढरीसी आवड मनासी, कधी एकादशी आषाढी, कधी एकादशी आषाढी, जावे पंढरीची आवड मनासी. राम कृष्ण.